झाले दिंडीत येते तर मला माहेरीने गेली तरी चालतं, पण मला हे माहेरीने आल्यावर मला रडायला येतं. माझं आज कंप्लीट 1 महिना झाला ऑपरेशन झालं पिशवीचं, पण मला घरी करमतच नव्हतं. आणि दादांचं युट्यूब पाहिलं चॅनल, ते म्हटलं मी दवाखान्यात दाखवून येते आणि मला जायचं पंढरपूरला. आणि मी एका घंट्यात तयारी केली आणि वारीला आले. इथं आल्यावर माझं सर्व दुखणं गेलं. तर या निमित्तानं मी एक अभंग गाते. ह्या अभंगामध्ये इतकी पॉवर आहे, त्या अभंगाच्या शक्तीवरच मी घरी गोळी घेतल्याशिवाय उठत नाही, पण या अभंगात इतकी ताकद आहे. आणि त्या अभंगामधली एक ओळ आहे की तुझ्यासाठी होईल मी भिकारी. मला वाटायचं हे मी सांगितलं ना माझी गुडघ्यात अक्कल आहे, मला ज्ञान नाही. मी म्हणायची मी ओळ म्हणणारच नाही कधी, मी भिकारी. माझ्या घरी सगळं आहे, खायला प्यायला कपडे, मी भिकारी का होईल. पण दिंडीत जेव्हा मी एका कपड्यावर आले आणि रस्त्यात माझ्या लक्षात आलं आपल्या प्रकारची नाडी एकदम बारीक आहे, ती जर कधी तुटली तर आपल्या रस्त्याने काय होईल. मग आम्ही तिथं पुण्याला एका ठिकाणी फराळाला उतरलो. त्या बाईचा परकर वाळू घातलेला होता. त्या बाईला म्हणलं ताई मला परकरची नाडी द्या तुम्ही. माझी परकरची नाडी जर रस्त्याने तुटली तर मी काय करू. ते बाईने 1 मिनिटात दिली मला नाडी. मी म्हणलं मी भिकारीची आजपासून, पांडुरंगाची भिकारी आहे. आणि गरुर जो असतो मगरूर काय जहामपणा, दिंडीमध्ये सर्व काही गळून पडतं. आणि दिंडीमध्ये पहिली गोष्ट सहनशीलता आणि आलेल्या परिस्थितीला स्वीकार करणे. तुम्हाला पावसात राहू, तुम्हाला काही गोष्टी भेटल्या नाही, त्याचा तुम्ही स्वीकार करणे, तरच तुम्ही दिंडीला टिकू शकता. आणि पांडुरंगाला एकच विनंती करायची, मला तू पायी घेऊन चला, आपण जात नसतो. तर एक अभंग गाते, ते तुम्हाला म्हटले ना होईल मी भिकारी नाही म्हणा, तर ते भिकारी व्हावं लागतं पांडुरंगाच्या दारात. किती मोठा असू द्या त्याला भिकारीच व्हावं लागतं, तेव्हा तो काहीतरी ठिकाणावर राहतो. का हो देवा उशीर लाविना, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. का हो देवा उशीर लाविना, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. तुझ्यासाठी होईल मी भिकारी, तुझ्यासाठी येईल पंढरी. आता हे ज्ञानमाय शांतमाय आणि माझी सासूबाई या 12 वर्षापासून हे स्वयंपाक करतात. हा तर सासूबाई म्हणजे सर्वजण आता आपापले पालं काढतात बघा. इकडचे काढून झाले, आमचा पण काढून झाला इकडचा. उघडदार देवाता उघडदार देवा. एवढं